राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत। या भूमीमध्ये ज्यांचा स्पर्श झाला व ज्यांच्या स्पर्शाने ही पूर्णेची भूमी पावन झालेली आहे, हा इतिहास आहे सर। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी दीक्षा दिली होती नागपूरला, भदंत उपगुप्त चंद्रमणी हे सुद्धा या भूमीस स्पर्श करून गेलेले आहेत। त्याचबरोबर कदाचित नवीन पिढीला माहित नसेल, पण संत गाडगे बाबा सुद्धा या भूमीला येऊन गेलेले आहेत। तशी ही पूर्णा नगरी ही पावन भूमी मानल्या जाते सर। आज मी उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झालो तरी माझे पायमुळे या पूर्णेच्या मातीमध्ये आहे आणि सदैव राहणारच आहे। माझा जन्म इथलाच आहे। माझ्या वडिलांनी, माझ्या आईंनी जे आमच्या भावंडांसाठी परिश्रम घेतले, कदाचितच ते प्रत्येक आई वडील घेतात, पण आम्ही जे अनुभवलं तर आपल्याला एकच सांगतो की नेर्लीकर परिवाराचं जरी नाव मोठं असलं तरी नेर्लीकर परिवार हा सदैव जमिनीवर राहिलेला आहे। आज माझ्या घरात माझ्यापेक्षा मोठे बंधू राजेश नेर्लीकर हा न्यायिक अधिकारी आहे, माझा पुतण्या भूषण नेर्लीकर हा न्यायिक अधिकारी आहे। तर वडिलांनी आम्हाला फक्त एकच शिकवलं की शिक्षण घ्या। शिक्षणा व्यतिरिक्त आपल्या समाजाला पर्याय नाही, कारण वडिलांनी जे सोचलं होतं, जे बघितलं होतं, बाबासाहेबांसोबत डॉक्टर बाबासाहेबांसोबत काम केलेलं होतं, त्याची ऊर्जा म्हणून पुणेमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थ्यांसाठी शिकणारं हे हॉस्टेल, राहण्यासाठी हॉस्टेल निर्माण केलं आणि त्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आजपर्यंत बाहेर पडलेले आहेत शिकून। त्याच्यामुळे आम्हाला सामाजिक, माझ्या परिवाराला सामाजिक जाण आहे। दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मी जेव्हा लहान होतो, मी आता जे येत होतो, मी माझं पूर्ण बालपण आठवत होतो। माझ्यासोबत माझे मित्र हे आम्ही आमच्या घरासमोर गोट्या खेळायचो।